आज तुम्हाला माझी भाची पुरणपोळी करून दाखवणार आहे, तिच्या पद्धतीने कशा करायच्या त्या। आज आपण 2.5 किलो पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहोत। माझ्या बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी आज आपण पुरणपोळी करणार आहोत। आजचा जर तुम्हाला हा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। 2 किलो मैदा आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे। हे पीठ आहे ना, दोघी जणी अलग अलग भिजवणार आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ भिजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं आणि 10 मिनिटं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि असं टोपामध्ये काढून ठेवायचं। त्याच्यावरती 1 चमचा तेल घालायचं, म्हणजे पीठ आहे ना ते सुकणार नाही। 2 किलो चणा डाळ स्वच्छ धुवून चुलीवरती शिजवून घेतलेली आहे। शिजवताना पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि शिजल्याच्या नंतर पाणी गाळून घ्यायचं आणि थोडीशी तिला हाताने अशी पळीनेच घाटून घ्यायची आणि परत आपल्याला ती गॅसवर ठेवायची आहे। आपली 2 किलो चणा डाळ आहे तर आपण इथे 2 किलो गूळ वापरणार आहोत, कारण आज आपण कार्यक्रमासाठी पुरणपोळी करणार आहोत। सगळ्याच जणी काही सारण एकसारखं भरत नाहीत, म्हणून पुरण आहे ना ते आपल्याला जरासं गोड करायचं आहे, म्हणजे पोळी आहे ना ती पण गोड लागते। गूळ घातल्यानंतर पुरण आहे ना ते असं पातळ होतं, ते परत घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं आहे। पुरण आपलं घट्ट झालेलं आहे। मोठा 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला जायफळ पावडर घालायची आहे। पुरण चांगलं सुकल्याच्या नंतरच हे पावडर घालायची, म्हणजे वेलची पावडरचा पुरणाला मस्त सुवास येतो। तुम्ही पाहिजे तर इथे अर्धा चमचा सुंठ पावडर पण घालू शकता। पुरण तयार झालं की नाही कसं ओळखायचं, तर झाऱ्यामध्ये असं पुरण घ्यायचं आणि झारा आहे ना तो असा पलटी मारायचा। पडले नाही ना की समजायचं की आपलं पुरण तयार झाले, किंवा असा झारा उभा करायचा। अशा पद्धतीने आपलं पुरण तयार झालेलं आहे। गरम गरमच असं पुरण आहे ना ते जाळीमध्ये वाटून घ्यायचं, म्हणजे पटकन बारीक होतं। पुरण तयार झालेलं आहे, पोळ्या करायला घ्यायच्या। तुम्हाला जेवढी गोळी घ्यायची असेल तेवढी गोळी घ्यायची, थोडंसं तेल हाताला घ्यायचं आणि त्याची वाटी बनवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही गोळी आपल्याला अशी बंद करून घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि लाटायचं। पोळपाट सरकू नये ना म्हणून खाली ना कपडा घातलेला आहे, म्हणजे पोळी लाटताना ना पोळपाट असं लादीवरून सरकत नाही। आणि पोळी आपल्याला जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी तुम्ही पातळ जाड लाटून घ्यायची आहे। लहान मोठी केवढी पाहिजे तेवढी लाटून घ्यायची आहे। बघू शकता काही लावलेलं नाही पोळपाटाला, थोडंसंच पीठ लावलेलं आहे आणि पोळी कशी सरकते ती बघू शकता तुम्ही। कशी सहज अशी लाटण्यानेच पोळी उचललेली आहे आणि लाटण्यानेच तव्यावरती घातलेली आहे आणि तिला चांगली शेकून घ्यायची। एका साईडने शेकली ना की तिला आपल्याला पलटी करायची आणि दोन्ही साईडने खरपूस अशी तिला आपल्याला भाजून घ्यायची। तूप लावायचं आणि खरपूस अशी पोळी भाजून झाली ना की तिला केळीच्या पानावरती काढायची आहे। पोळ्या जास्त आहेत तर अर्ध्या जणी आहेत ना ह्या इकडे बसलेल्या आहेत पोळ्या करण्यासाठी। हे असे तोडून घेतलेले आहेत अर्ध्या अर्ध्या करून पत्रावळीवर लावण्यासाठी। आजचा जर तुम्हाला हा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।